नमस्कार. नवरात्र नवध्वज चित्र देश 10वा आणि अखेरचा हॉलंडला यापूर्वी पण मी गेलो होतो, पण फक्त टुरिस्ट म्हणून नुकताच जाऊन आलो. आणि हॉलंडला टुरिस्ट म्हणून जाणं म्हणजे अर्थातच ट्युलिप्सच्या गावा जावे. परदेश प्रवासाची एक गोम अशी आहे की बरोबर तारखा बघून जावं लागतं. हवामान खूप महत्त्वाचं असतं ना. ट्युलिप्स बघायची तर युरोपमधल्या स्प्रिंगमध्ये जायला हवं. जेमतेम महिनाभर हंगाम असतो ती छान टवटवीत दिसण्याचा. आम्ही अर्थातच अगदी सुमुहूर्त सावधानच्या वेळी तिथे होतो. हॉलंड म्हणजेच नेदरलँड म्हणजेच ऑरेंज देश. केशरी हा त्यांचा राष्ट्रीय रंग आहे आणि एखाद्या क्रिकेटच्या फुटबॉलच्या असा टीमच्या गणवेशापासून ते कुठेही आपल्याला केसरी या रंगाची उधळण दिसते. बाकी हॉलंडचं वैशिष्ट्य म्हणजे सायकल, पवनचक्की आणि कालवे. जवळपास सर्व देश हा समुद्र सपाटीपासून काही फूट खाली आहे. हे तथ्य त्यांनी संधीमध्ये रूपांतर केलं. सर्व हॉलंडभर कालव्यांचं जाळं विणलंय. छोटे मोठे लहान सहान कालवेच कालवे. खेड्यात कालवे, शहरात कालवे, अगदी ॲम्स्टरडॅम या राजधानीतही कालवे. कालवे उपयोगी पडतात वाहतुकीला, पाणी साठवणूक आणि पोचवायला आणि सौंदर्यवर्धनाला. होय, मूळच्या निसर्ग सौंदर्यात हे कालवे भरच घालतात. मानव निर्मित असूनही इतके मिसळून गेल्यात ते निसर्गाशी की अनेक कालव्यात मी बदकांची घरटी आणि नांदती कुटुंबही बघितली. दुसऱ्या सर्वत्र आणि सर्व दूरपर्यंत दिसणाऱ्या म्हणजे पवनचक्क्या. आपल्या भारतातही ज्या काही पवनचक्क्या दिसतात त्याची सुरुवात हॉलंडपासूनच झाली बहुधा. हॉलंड पूर्वी प्रसिद्ध होता दूध आणि चीज अशा दुग्धजन्य पदार्थांसाठी. अजूनही आहे, पण आता ती मोनोपॉली आणि नाविन्य राहिलं नाही. अर्थात आपल्या मोती साबणाच्या आकारातील गोडा चीज आम्ही खरेदी केलंच आणि आहेही चविष्ट. डच लोक दर्यावर्दी म्हणून प्रसिद्ध. आता हे गुण विविध खेळातून प्रतिबिंबित होतात. हॉकी, फुटबॉल अशा खेळात ते प्रावीण्य मिळवून आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायकल. लहानपणी पुण्यात सायकली बघायचो. त्यापेक्षा कितीतरी पट अधिक सायकली वापरताना पाहिल्या हॉलंडमध्ये. वेगळ्या खास राखून ठेवलेल्या ट्रॅकमधून डच मंडळी सायकलीवरून मार्गक्रमणा करत असतात. अगदी आबाल वृद्ध सगळे. ऑफिसला, मॉलमध्ये कुठेही जायचं ते सायकलवरूनच. सूट बीट घालून, स्कर्ट घालून, रेनकोट घालून, पुढे मागे सामान सुमान ठेवण्यासाठी बास्केट लावून, पण सायकलवरून. मी वाट पाहतोय आपल्याकडे राखीव सायकल ट्रॅकसाठी आंदोलन कधी होईल याची. आणि अखेरीस कुकेनहॉफ हे त्या ट्युलिप गार्डन्सचं नाव. पहिल्यांदा ट्युलिप्स 20 वर्षांपूर्वी विमानातून बघितली होती आणि मग अर्थातच अमिताभ, जया, रेखाच्या सिलसिलामध्ये. 80 एकरांवर पसरलेल्या या विस्तीर्ण बागेत वसंतात ट्युलिप्स रुजतात, उगवतात आणि आपल्याला रिझवतात. अवर्णनीय असं ते दृश्य असतं. सौंदर्याचा तो अनुपम सोहळा फक्त आपल्या डोळ्यांनी अनुभवायचा आणि तृप्त व्हायचं. डोळ्यांचं पारणं फिटणं वगैरे वाक्प्रचार इथे वापरावेत. आपसुकच आपण उद्गारतो, ये कहा आ गए हम युही साथ चलते चलते. मिजो नवरात्र 10वी माळ 2025. आजचा बोनस. केशरी रंगासाठी मला अनेक पर्याय होते. त्यात आघाडीवर होता हॉलंड, कारण त्यांना मुळी ओळखतातच ऑरेंज देश म्हणून. पण केशरी रंग झाला. पण हॉलंडच्या ध्वजात अनेक रंग आहेत आणि हा देश मला वर्णनातून सोडायचा नव्हता. म्हणून आज हॉलंड. आणि अर्थात त्यांच्या ध्वजात लाल आणि निळा रंग आहेत, जे दोन्ही मिळून जांभळा तयार होतो, जो आहे आजचा रंग. मीनाच्या चित्रातून एक गडद जांभळी छाया प्रकट होते आहे. आजचा ध्वजरंग जांभळा, आजचा देश हॉलंड. चित्रकार मीना शहा. टिप: अजून अनेक देश शिल्लक आहेत मी भेट दिलेले. काहींवर लिहिलं आहे, काही नाही. पण मीनाने ही ध्वजरंग संकल्पना दिली आणि प्रत्यक्षातही आणली. त्यानिमित्ताने माझ्या परदेश प्रवास या लेखमालेतले 10 देशही झाले. उरलेले पुन्हा कधी. विश्वास आहे की आपणा सर्वांना ही लेखमालाही आवडली असावी. नमस्कार.